नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर राठोड स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघूया की मंत्रा सर्व्हिसेसला रिन्यू कसं करायचं किंवा जर त्याचा रिचार्ज संपला असेल तर ते रिचार्ज कसं करायचं. सर्वप्रथम नाही का तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे, क्रोम ब्राउझर. आणि ओपन झाल्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे आपल्याला मंत्रा RD सर्व्हिसेस L1 रिचार्ज. मंत्रा RD सर्व्हिसेस L1 रिचार्ज एवढं टाईप करून झाल्याच्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा पहिली जी वेबसाईट येईल तुम्हाला सर्व्हिस कोची, त्या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा RD सर्व्हिसेसचं खाली ऑप्शन दिसत असेल. RD सर्व्हिसेसवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे GST नंबर असेल तर इथे यस करा, अदरवाईज नो ठेवा. त्याच्यानंतर बघा इथे आपली पर्सनल डिटेल थोडीशी भरून घ्यायची आहे, जसं की तुमचं शॉपचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID वगैरे. तर आपण डिटेल भरून घेऊया. इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे खाली मेल ID टाकून घ्यायचा आहे ज्याच्यावरती तुम्हाला याचं बिल जनरेट करता येईल असेल. इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. सगळ्या डिटेल भरून झाल्याच्यानंतर बघा जर तुमच्याकडे L0 डिव्हाइस असेल तर L0 ठेवा, किंवा L1 डिव्हाइस असेल तर L1वरती क्लिक करायचं आहे आणि खाली ॲड डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा तुमच्या डिव्हाइसच्या पाठीमागे सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर इथे टाकून ॲड करून घ्यायचा आहे. सिरियल नंबर टाकून झाल्यावरती ॲड करून घ्यायचा आहे आणि याला क्लोज करायचं आहे. नंतर त्याच्यानंतर बघा वरती इथे अमाऊंट वगैरे काय आलेलं नाही, तर इथे जे आहे फॉर 1 इयर RD सबस्क्रिप्शन 200 रुपये अमाऊंट आहे. 18 रुपये त्याला GST लागले. 236 रुपये पूर्ण टोटल अमाऊंट आहे. इथे स्टेट वगैरे, सिटी वगैरे टाकून घ्यायचं आहे, ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे. हे माझं ऑलरेडी टाकलेलं होतं त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट आलं आहे. तुमचं नसेल तरी ते मॅन्युअली टाकून घ्या आणि त्याच्यानंतर पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करा. यांचे टर्म्स अँड कंडिशन आहेत, वाचलं तरी चालते, स्किप केलं तरी चालेल. इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ वेट करा, अशा प्रकारची विंडो ओपन होईल. सगळ्यात सोपं ऑप्शन आहे की UPIने पेमेंट करायचं, स्कॅनरद्वारे किंवा UPIद्वारे. इथे जनरेट QR टाकायचं आहे आणि या QR कोडवरती मित्रांनो पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला पेमेंटची एक रिसिप्ट भेटेल, ती रिसिप्ट सांभाळून ठेवायची आहे. आणि याच्यानंतर पेमेंट झाल्याच्यानंतर तुमचं मंत्राचं डिव्हाइस चालू होईल. एक टेस्ट करून बघायचं आहे मंत्राचं. अशा प्रकारे तुमचं डिव्हाइस चालू होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.